मला सांगा सगळ्यात आधी तुमच्याशी काय बोलतंय आमच्या घरातलं? हा पाण्याचा जार बोलतोय, तेलाची बाटली बोलतीये, चमचे बोलतायत का गॅस बोलतोय? नाही आता बाऊल भाज्या. डायरेक्ट बाउल बोलतोय? हा, कारण आपण कसं आहे आजीची रेसिपी करणार आहोत. बर. हा, आजीच्या रेसिपीचं नाव काय? ढोमेळ्यांचं कालवण. कशाचं? ढोमेळी. ढोमेळी जी सुकी मच्छी असते ना, ढोमेळी, हा त्याचं कालवण बनवायचंय. ढोमेळीचं कालवण. मला हा सांगा, तुम्हाला हा पदार्थ शिकवलाय कोणी? शिकवलं म्हणजे आजी बनवायची, ती बघत बघत नंतर आई बनवायची, ते असं पाहत पाहत असं. आमच्या काळात कुठे असं काय शिकवाय बिकवायचं, आईनी काही नाही शिकवलं, असं बघत बघतच शिकवायचं. काय मोबाईल होता की काय होता, काय नाही, रट्टेपाडाचे चांगले. तुम्ही मार खाल्ला आई बाबा? हा, आई बाबांचा मग थोडं थोडं ओरडा खाल्लाच आहे ना. काम नाही केलं तर बोलणारच ना, चुकीच्या गोष्टी केल्यानंतर बोलायचं नाही, मग काय करायचं? नाही बोलायलाच पाहिजे. सुद्धा आपला माणूस आपल्यासाठीच बोलत असतो ना, मग रागवायचं कशाला? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मला राग वगैरे नाही येत. तुम्हाला नाही येत? नाही, मला ती ना अशी गोड गोड माणसं नाही आवडत, अशी रोकटोक बोलते ना, मनात आलं ते ते बोललेलं चालतं आपल्या. बरोबर. मला सांगा आजचा पदार्थ कोणता आहे? आजचा ना ढोमेळ्यांचं कालवण. ढोमळ्यांचं कालवण. ढोमळे म्हणजे काय, मासा आहे का? हा, ती सांगू का? थोडं पाणी पिता का? पाणीच प्यायला लागेल. आम्ही एक काम करतो, ढोमळ्यांचं कालवणसाठी लागणारं साहित्य काय ते तुम्ही घेऊन या, आम्ही तोपर्यंत पाणी पितो. ताई आल्यापासून खूप बोलल्यात ना, त्यांना थोडीशी घसा ओला करायची गरज आहे. लागणारं साहित्य आणा, आम्ही पाणी पितो. आपल्याला आता करायचंय ढोमळ्यांचं कालवण किंवा रस्सा. कालवण किंवा रस्सा म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना, पण ह्याला ढोमळे मासा म्हणतात का? हा, ढोमेळी. ढोमेळी मासा. ढोमेळी मासा. बर बर बर, ठीक आहे. बरं, एक आपण स्वयंपाकाकडे जाऊया, पण त्याआधी तुम्ही आज इतकं छान नटून थटून आलायत, गजरा माळलाय, नथ घातलीये, कानातले छान आहेत, मंगळसूत्र मोठं आहे. काय कारण काय? लग्नातला शालू आहे, इतकं इतकं खुश, म्हणजे काय कारण काय? तर नथ का घातली माहितीये का मी? तर माझी आजी अशीच मोठी मोठी नथ घालायची, आता छोटी झाली. कोण, आजी का? नाही, आजी नथ घालायची, पण ती ना नथ इथपर्यंत असायची, एवढी मोठी, म्हणजे पोटावर पडली पाहिजे अशी असायची. का तर बायका बोलू नये जास्त म्हणून. तुम्ही पण आधेमध्ये थोडी आजीची नथ घालत जा असं मला वाटतं. ओके. हा, चला, ढोमेळीचं कालवण आपल्याला करायचंय. लागणारं साहित्य आम्हाला सांगा. ही सुकी ढोमेळी आहे, मच्छी, कोथिंबीर, कांदा, हे आंबखंड म्हणजे सुकी कैरी, मिरची, लसूण, कढीपत्ता, हळद, आणि हा आगरी मसाला आहे आमचा. बर. आणि मीठ. बर. तुम्ही आगरी समाजाचे आहात का? हो. अरे वा, तुमच्याकडची परंपरा फार छान आहे. खूप छान आहे. म्हणजे नटण्याची म्हणा, खाण्याची म्हणा, समुद्राशी निगडीत तुमचे जे काही संस्कार आहेत त्या सगळ्या गोष्टी फार आम्ही ऐकून आहोत. आता आपण याच्या कृतीकडे वळूया. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा ना आपल्याला ढोमेळी साफ करून घ्यायची आहेत. बरं, कशी करायची? थोडस गरम पाणी लागेल आपल्याला, त्याच्यामध्ये हे खवळं वगैरे काढायचे. बरं, मग गरम पाणी करायसाठी एक कढई ठेवतो आणि याच्यामध्ये पाणी ओततो. गरम पाण्यामध्ये स्वच्छ करायची. स्वच्छ करायची. कारण ती पाणी. बस. तुमचं आणि तुमच्या मिस्टरांचे भांडणं होतात? पण अशी भांडणं होतच नाही आमच्याकडे. का नेमकं काय भांडण म्हणजे असं भांडण होत नाही, थोडस म्हणजे मीच रागवते काय नाही, अशी भांडणं थोडीशी म्हणजे अशी नाराजी होते. काय आपल्या अपेक्षा असतात ना थोड्याशा, काही तर मग काय करतात, मीच बोलते, ते काही बोलतच नाही. तुम्ही गॅपच देत नाही मध्ये, तर काय करते? मग काय करतात, ते गप्पच बसतात. मग मलाच वाईट वाटतं, मग मीच माझंच राग जातो, मीच त्यांना समजावते, चला जाऊ दे, चला. आता पाणी गरम झालं, आपण त्याच्यामध्ये ही ढोमेळी थोडा वेळ ठेवूया, थोडस थंड. घाला मग. गॅस बंद करूया आपण. बंद करायचा? हो करा. ह्या माशांचं देहावसान होऊन साधारण किती वर्ष झाली आहेत? झाले असतील 1-1.5 वर्ष झाले. आता मी पण काय त्यांच्या कुटुंबातली नाहीये, पण झाले असतील 1-1.5 वर्ष. पण हे एवढे जुने आहेत का मासे? नाही टिकतात? नाही ना? हो, टिकतात, कारण त्यांना मिठामध्ये खारवतात ना, त्यांना म्हणजे मिठामध्ये पूर्ण हे करून सुकवतात. अच्छा. त्यामुळे त्या टिकाऊ होतात. हे धुवून स्वच्छ करायचे गरम पाण्यात? हो, गरम पाण्यामध्ये, कारण त्यांची खवळं असतात ना, त्यांना डायरेक्ट सुकवलेले असतात. मग त्यामुळे हे खवळं वगैरे निघण्यासाठी थोडंसं आपण गरम पाण्यामध्ये थोडंसं थोडा वेळ ठेवूया, 5 मिनिटं थंड होईपर्यंत. आणि मग खवळं काढून घेऊया. ठीक आहे, मग आपण हे जरा खवळं निघेपर्यंत थोड्याशा गप्पा मारूया. हो, चालेल. तुम्हाला कोणती हिरोईन असं वाटायचं तिच्याकडे बघून की मी पण तिच्यासारखी व्हावी? मला ना श्रीदेवी खूप आवडायच्या. श्रीदेवी ना, आणि आपले लक्ष्मीकांत बेर्डे. मला म्हणजे खूपच मला खूप त्यांची ऍक्टिंग आवडायची. लक्ष्यदादांचं पण खूप आवडायचं. आणि ज्या वेळेस त्यांचं मला वाटतं 2007ला असेल,
तर मला मिस्टरांनी सांगितलं, मला लक्ष्मणकांत दादांचं ते असं झालं तेव्हा मला असं वाटायचं म्हणजे दिवसभर 2 दिवस मी अशीच होती. मला खूप हे झालेलं म्हणजे हां. आणि श्रीदेवी ताईंचं पण तेव्हा झालेलं ना. मी 3 दिवस खिचडी म्हणजे मुलांना पण नाही काय बनवलं म्हणजे 2 त्या इकडे येईपर्यंत मी टीव्ही समोरच बातम्याच पाहत राहायची. मला खूप असं हे झालं. पण आत्ताही तुमच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलं या दोघांचं नाव घेतलं. हो. एवढं तुम्ही कलाकारांवरती हो, खूप प्रेम करते मी कलाकारांना. तुम्हाला कला क्षेत्रात यायची लहानपणापासून इच्छा होती का? इच्छा होती, पण असं तसं वातावरण नाही मिळालं. असं म्हणजे काहीतरी वेगळं करायचं होतं असं, पण तसं वातावरण नाही मिळालं. वातावरण, घराची परिस्थिती, त्याच्यानंतर योग्य मार्ग मिळत नाही. पण मला हे बघून विलक्षण कौतुक वाटलं. कलाकारांवरती एवढं प्रेम करणारी माणसं असतात म्हणून कलाकार मोठा होतो, हो की नाही? म्हणजे आजही लक्ष्मीकांत बेर्डे सर म्हणा किंवा श्रीदेवी मॅडम यांचं नाव घेतल्यावर तुम्हाला भरून आलं. कौतुकास्पद आहे. मला तुमच्याशी आज गप्पा मारून मी अनेक रसांमधून असा धडाम 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 प्रवास करतोय. मज्जा येते. माझा असा मेंदू अंतर्बाह्य हालून गेलाय. ठीक आहे, आपण आता एक काम करूया. हे थोडंसं आपण साफ करून घेऊ. बरोबर, नाही अगदी बरोबर आहे. आता हे गरम पाण्यात भिजवलेलं थोडं साफ करून घेऊया. असं खवळं काढायची. ही सगळी खवळं आहे बघा. हे डोके वगैरे असं. भाविका ताई, डोमेली मासा आपण गरम पाण्यामध्ये घातला आणि छान स्वच्छ करून घेतलेला आहे. त्याच्यावरची खवलं काढलेली आहेत. हो. आता काय करूया? आता आपल्याला एक बाउल लागेल. बर. तर जी माझी आजी करायची ना ज्या पद्धतीत, त्या पद्धतीत आपण हे बनवणार आहोत. बर. म्हणजे फोडणी वगैरे नाही करायची आपल्याला. बर. त्याच्यामध्ये सगळं घोळवायचं का? हा, घोळवायचं. बर, ठीक आहे. आधी काय लागणार आहे? कांदा लागणार आहे. तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. बर, खरं सांगा. लास्ट नाही काहीतरी लपवलं? नाही ना. नाही. मग आता लसूण, हिरवी मिरची, थोडीशी हिरवी मिरची घालूया. घाला थोडी जास्त. तिखट आवडतं ना आपल्याला? तिखट आवडतं ना. अरे म्हणजे काय. हो का. हळद घालूया थोडी. आमचं मी बनवलेलं आहे आगरी मसाला आमचा घरचा. मी सगळे मसाले, गरम मसाले तुम्ही स्वतः घरी करता? स्वतः मी बनवते. आणि आता मीठ घालूया. मस्त. आता ना थोडंसं हातावर तेल घ्यायचं आपल्या, म्हणजे ते मोजून टाका तुम्ही चमच्यातून, नाही तर असं टाका तरी चालेल. मोजून टाकायचे? किती मोजायचे चमचे? 2 टेबलस्पून टाका हातावर. का तर सांगू का, आपण त्याच्यामध्ये तिखट वगैरे घातलंय ना, मग हाताला ते झोंबू नये, म्हणजे आग हाताची होऊ नये म्हणून. बर. थोडं हाताला पण लागेल. आणि आता टाकून द्या त्याच्यामध्ये. बरं, हे किती वेळ ह्याला साधारण? नाही सांगू का, ढोमेली याच्यामध्ये कुस्करायला नाही घ्यायची, कारण जर हे मच्छी घ्यायची नाही, कारण मग त्यांचा पण चुरा होईल ना, मग ती अलगच आपल्याला ठेवायची. बरं. हे आता काय करायचं? आता आपल्याला गॅसवर कढई, एखादं भांडं ठेवायचंय. कढई हवी का पॅन हवाय? चालेल, पॅन पण चालेल ना. हो. ठीक आहे. मग हे घेऊ का? ही कढई चालेल? हो, चालेल ना. आणि त्याच्यावर जसं बसेल ना ताट पण लागेल आपल्याला. आहे ना, ताट आहे ना, काही काळजी करू नका. गॅस लावू का? हो, लावा. कढई ठेवू का?